नमस्कार. आता मंदिरातलं दर्शन करून निघालो. मंदिराच्या समोरच हा मोठा रथ आहे, दगडीचा रथ आहे, पूर्ण दगडी रथ आहे. पूर्ण दगडी रथ आहे. खूप छान आहे, खूप व्यवस्थित आहे. फोटो निघतो बाहेर उतरून दाखवतो. पूर्ण दगड आहे. जो आपल्या साईडला गिरणीला जाखेल वगैरे लावतात तसला तो दगड आहे, लाल कलरचा. टोटल ते पूर्ण दिवे जातात त्याला चेहरा. खूप मोठा हे पूर्ण दिवे जळलेली काही आहे वरची तेलाचं. हे तेलाचा थर आहे पूर्ण. वर्षानुवर्षे दगडाचा एवढा मोठा राहते. याला स्टेप आहेत 1 2 3 4 स्टेप आहेत पूर्ण. डिझाईन पण खूप छान केली आहे, दगडामध्ये आहे ते. ह्याच्या कड्याला मोठ्या रस्सा बांधला जातो मागून पुढून खेचण्यासाठी. हे पहा, जॉईंट्स आहे. छान आणि किती भव्य होते. खूप अपघातही होता. असं सांगण्यात येतं की ज्यावेळेस रथ ओढला जातो बरेच लोक याच्याखाली चेंगरे जातात, हायपाय जातात, हातपाय जातात, कुणी शेवटही होतो कुणाचा. तो माणूस मेलेला देवाला पावन झाला असं समजलं जातं. खूप म्हणजे खूपच प्रथा आहे, ते मस्त आहे, छान आहे. तेवढे डेंजर पण आहे, कारण एवढं जड रथाखाली चेष्टा नाही की कोणी आलं तर जाणारच नाही. खाली पण त्याला मधनं पण त्याला लाकडी 2 चाक आहेत परत. म्हणजे टोटल साईडचे 4 जे आहेत मोठमोठे ते दगडाचे आहेत आणि मध्ये परत 2 आहेत. हा एक आहे, हा एक आहे. हे दोन्ही लाकडाचे आहेत. पूर्ण तेलाचं पूर्ण हे गणपतीमध्ये कोरलेलं आहे. पूर्ण संगमरवरी दगड आहेत ते आहे पूर्ण. तो दगडच वेगळा जे आपण गिरणीला वगैरे जे आपण लावतो त्या टाईप पूर्ण. थँक्यू.